नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बनसोडे सर अर्थशास्त्र विषयासाठी मी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 12वी बोर्ड परीक्षेसाठी अर्थशास्त्र विषयात कोणते महत्त्वाचे प्रश्न येऊ शकतात याची आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, एकूण आपल्याला 12वी बोर्ड परीक्षेमध्ये एकूण 6 प्रश्न अर्थशास्त्रासाठी सोडवायचे आहेत. त्यामध्ये प्रश्न पहिला जो आहे 20 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहे आणि प्रश्न दुसरा 6 मार्काचा संकल्पना ओळखून ती स्पष्ट करण्याचा हा जो प्रश्न आहे. एकूण 26 मार्क जे आहेत प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा साठी कोणत्या संकल्पना महत्त्वाच्या आहेत त्याची आपण या ठिकाणी जर बघितल्या तर प्रकरण पहिल्यामध्ये माझ्या दृष्टीने बघा, वैयक्तिक घटकांचा अभ्यास आहे. मुक्त बाजारपेठ म्हणजे काय, उत्पादक घटकाची किंमत निश्चिती काय, गृहीत म्हणजे काय, विभाजन पद्धत म्हणजे काय, सीमांत तत्व म्हणजे काय, समग्र घटकांचा अभ्यास म्हणजे काय, राशी पद्धत म्हणजे काय, सर्वसाधारण समतोल म्हणजे काय, स्थूल आर्थिक चल म्हणजे काय, ह्या संकल्पना विद्यार्थ्यांनी अभ्यासणं फार आवश्यक आहे. तसंच प्रकरण दुसऱ्यामध्ये तसंच आहे बघा. व्यक्तिनिष्ठ संकल्पना, नैतिकदृष्ट्या तटस्थपणा आहे, उपयुक्तता आहे, रूप उपयोगिता आहे, स्थल उपयोगिता आहे, काल उपयोगिता, ह्या संकल्पना काय आहेत बाबा, ह्या विद्यार्थ्यांना माहीत असणं फारच आवश्यक आहे. तरच आपण 26 मार्काचं सोडवू शकतो असं आपल्याला सांगता येईल. तसंच बघा प्रकरण 3 इच्छा, मागणी, प्रत्यक्ष मागणी, संयुक्त मागणी, संमिश्र मागणी, स्पर्धात्मक मागणी, गिफेंच्या वस्तू, मागणीतील विचलन, मागणीतील विस्तार. तसंच प्रकरण 3 बघा, उत्पन्न लवचिकता, छेदक लवचिकता, किंमत लवचिकता, असं बऱ्याच संकल्पना आपण या दिलेल्या आहेत. बघा, आता हे प्रश्न प्रकरण 4मध्ये आहेत, प्रकरण 5मध्ये आहेत. स्थानिक बाजारपेठ म्हणजे काय, राष्ट्रीय बाजारपेठ म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणजे काय. पुन्हा इथं बघा प्रकरण 6 निर्देशांक, मूळ वर्ष म्हणजे काय, भारांकित निर्देशांक म्हणजे काय. प्रकरण 7मध्ये अंतिम वस्तू म्हणजे पद्धती म्हणजे काय, मूल्यवर्धित पद्धती म्हणजे काय, हस्तांतरित उत्पन्न म्हणजे काय, दुहेरी गणना म्हणजे काय, विनामूल्य सेवा. बघा पुन्हा प्रकरण 8मध्ये सक्तीचे कार्य, ऐच्छिक कार्य, प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, विकासात्मक खर्च, विकासेतर खर्च. पुन्हा बघा प्रकरण 9मध्ये वित्तीय बाजार, नाणे बाजार, संघटित व असंघटित क्षेत्र म्हणजे काय. अशा बघा संकल्पना आहेत. प्रकरण 10मध्ये अंतर्गत व्यापार, आयात व्यापार, निर्यात व्यापार, विदेशी पुनर्निर्यात व्यापार म्हणजे काय. ह्या संकल्पना तुम्ही अभ्यासणं फार आवश्यक आहे. पुस्तक समोर ठेवून या एक संकल्पना जरी तुम्ही 2-2 ओळीच्या या संकल्पना असतात, तिथं उदाहरणे असतात, ती लक्षात ठेवलं तर तुम्हाला 26 मार्क मिळायला काहीही हरकत नाही असं मला वाटतं. लक्षात घ्या. पुन्हा प्रश्न दुसरा आपण फरक स्पष्ट करा जर विचारला, प्रश्न दुसऱ्यामधला कोणते 3 सोडवायचे आहेत 6 मार्कासाठी. जर पुस्तकातल्या किंवा आपण अभ्यास करत असताना जे फरक स्पष्ट करा बघितले ते जरी अभ्यासले तर विद्यार्थ्यांना 6 मार्क मिळवायला काही हरकत नाही. याच्यामध्ये बघा, सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र यांच्यातला फरक अभ्यासाचा, उपयोगिता व उपयुक्तता म्हणजे काय, मागणीतील विस्तार, मागणीतील संकोच, मागणीतील वृद्धी, मागणीतील ऱ्हास. हा तर सर्रास दरवर्षी पडणारा प्रश्न आहे बघा. संपूर्ण लवचिक मागणी व संपूर्ण अलवचिक मागणी, साठा पुरवठा, पुरवठ्यातील विस्तार, पुरवठ्यातील संकोच, पुरवठ्यातील वृद्धी, पुरवठ्यातील ऱ्हास, सरकारी खर्च व सरकारी प्राप्ती. अशा बऱ्याच संकल्पना आहेत बघा. लक्षात घ्या. दोन्हीतला फरक आपण बघू शकतो. सरकारी खर्च, सरासरी प्राप्ती, साधा निर्देशांक, भारांकित निर्देशांक, लासपेर निर्देशांक, पाचशेचा निर्देशांक. बघा, हे अंतर्गत खर्च, बाह्य कर्ज, नाणे बाजार, भांडवल बाजार, चालू ठेवी, मुदत ठेवी, आयात निर्यात, असे बरेच फरक स्पष्ट करा. जर आपण वेगळे काढले तर आपला प्रश्न दुसरा पूर्ण व्हायला 6 मार्क पडायला काही हरकत नाही. प्रश्न 3 खालील प्रश्नांची उत्तरे द्या. कोणते 3 सोडायचे. आता याच्यामध्ये काय पडू शकतात बाबा, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती, स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती, गिफेंच्या वस्तू म्हणजे काय, बाजार पुरवठा निर्धारित करणारे घटक, मक्तेदारी बाजारपेठीची वैशिष्ट्ये आहेत. बघा, अल्पादायकारी बाजारपेठीची वैशिष्ट्ये कोणती, मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये कोणती, समतोल किंमत म्हणजे काय. पुन्हा राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह स्पष्ट करा. सरकारचे करेतर उत्पन्नाचे मार्ग किंवा स्रोत कोणते, सरकारच्या अंदाजपत्रकाचे प्रकार काय, असं महसुली व भांडवली अंदाजपत्रक फरक, कराची तत्त्वे, व्यापारी बँकेची कार्ये, भांडवली बाजारातील समस्या कोणत्या, भारतासारख्या देशात विकसनशील विकासातील विदेशी व्यापाराचे महत्त्व काय, विदेशी व्यापाराचा कल काय 2001 पासूनचा. हे प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात. प्रश्न 4मध्ये बघा, खालील विधानांशी आपण सहमत आहात किंवा असहमत आहात ते सांगून सहकारण स्पष्ट करायचं. आता या ठिकाणी बघा 12 मार्काला आहे प्रश्न, 3 सोडवायचे, 4 मार्काला 1 आहे. आता त्याच्यामध्ये दोन्हीतला फरक आहे बघा. सूक्ष्म स्थूल अर्थशास्त्रातला फरक सांगा, उपयोगितेची वैशिष्ट्ये, मागणी म्हणजे काय, मागणीवर परिणाम करणारे घटक आहेत, मागणीची लवचिकता ठरवणारे घटक, पुरवठा व साठा फरक, पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक, निर्देशांकाला आर्थिक व्यवहार म्हणतात स्पष्ट करा, निर्देशांकाच्या मर्यादा, राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या अडचणी, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या उत्पादन पद्धती व उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती आहे, शिल्लकीचं अंदाजपत्रक आणि तुटीचं अंदाजपत्रक आहे. असे प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात. प्रश्न 5वा आहे बघा, खालील तक्ता, आकृती, उतार अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. हा सगळ्यात सोपा प्रश्न आहे. कोणते 2 सोडवायचे आहेत. एक तर तक्ता दिलेला असतो, आकृती दिलेली असते आणि उतार दिले असतो, त्याच्याखाली प्रश्न दिले असतात. 2 सोडवायचे आहेत. कोणते 8 मार्कासाठी. त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये दिलेले काही तक्ते तर तुम्ही अभ्यासले तर ते महत्त्वाचे ठरतील या ठिकाणी. बघा, आता एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यांच्यातील संबंध स्पष्ट करा. तिथं तक्ता आणि आकृती आहे.
तो अभ्यासा जरा. वैयक्तिक मागणीपत्रक, बाजार मागणीपत्रक अभ्यासा. तिथं मागणीचे प्रकार बघा, तक्ता पूर्ण करा आहे. मागणीच्या किंमत लवचिकतेच्या 5 आकृत्या अभ्यासणं महत्त्वाचं आहे. वैयक्तिक पुरवठा पत्रक आणि बाजार पुरवठा पत्रक, तिथं आकृती आणि तक्ता आहे तो बघा. समतोल किमतीचा तक्ता आणि आकृती बघायची. मक्तेदारीचे प्रकार अभ्यासा जरा. राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्री प्रवाह ही आकृती आहे, ते बघणं गरजेचं आहे. अंतर्गत कर्ज आणि बहिर्गत कर्ज याचा तक्ता आहे, तो अभ्यासणं गरजेचं आहे. भारताच्या आयात निर्यातीची रचना हा अभ्यास करणं प्रश्न 5व्यासाठी आपल्याला 8 मार्कासाठी कव्हर करायचं असेल तर अभ्यासणं गरजेचं आहे. पुन्हा प्रश्न 6वा, सविस्तर उत्तर लिहा. कोणते 2 प्रश्न सोडवायचे आहेत बघा. हा शेवटचा प्रश्न आहे. 8 मार्कासाठी 1 आहे. तुम्हाला जर हा प्रश्न कव्हर करायचा असेल तर याच्यातले मी 16 प्रश्न दिलेले आहेत बघा लक्षात. हे 16 प्रश्न कव्हर केले तर प्रश्न 4थ्यामध्ये देखील हे प्रश्न पडू शकतात. पुन्हा प्रश्न 6व्यामध्ये देखील हे प्रश्न पडू शकतात. म्हणजे इथं 16 आणि 12 जवळजवळ 16, 17, 18 म्हणजे 28 मार्काचे कव्हर होऊ शकतं. आता हे 16 प्रश्न फार महत्त्वाचे आहेत मित्रांनो. पहिल्यांदा आपण याचा अभ्यास करायचा, मग बाकीच्या प्रश्नांकडं वळायला काहीही हरकत नाही. आता इथं बघा, पहिला प्रश्न आपण दिला, सूक्ष्म किंवा व्यष्टी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. स्थूल किंवा समग्रक्षी किंवा समष्टी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. घटत्या सीमातुवे सिद्धांत स्पष्ट करून गृहीते किंवा अपवाद स्पष्ट करा. हे मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेले आहेत बघा. मागणीचा नियम स्पष्ट करून मागणीचा सिद्धांताची गृहीते किंवा अपवाद स्पष्ट करा. मागणीच्या लवचिकता म्हणजे काय ते सांगून मागणीच्या लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा. पुन्हा मागणीची किंमत लवचिकता म्हणजे काय ते सांगून मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा. पुरवठा किंवा बाजार पुरवठा निर्यात करणारे किंवा ठरवणारे घटक स्पष्ट करा. पुरवठ्याचा सिद्धांत स्पष्ट करून पुरवठ्याच्या सिद्धांताची गृहीते किंवा अपवाद स्पष्ट करा. पुन्हा 9वा आहे बघा, पूर्ण स्पर्धेची व्याख्या सांगून वैशिष्ट्ये सांगा. 10वा प्रश्न आहे, निर्देशांक रचनेच्या पायऱ्या स्पष्ट करा, टप्पे स्पष्ट करा आहे. पुन्हा 11वा प्रश्न आहे, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या शेकडेवारी पद्धत, एकूण खर्च पद्धत किंवा बिंदू पद्धती यापैकी कोणत्याही 2 पद्धती स्पष्ट करा. हे बघा फार महत्त्वाचे प्रश्न आहेत. पुन्हा 12वा प्रश्न आहे, राष्ट्रीय उत्पन्न मापनात किंवा गणनेत येणाऱ्या तात्विक किंवा व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा आहेत. 13वा आहे बघा, भारतासारख्या देशात शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे कोणती स्पष्ट करा. प्रकरण 8व्यामधला आहे. पुन्हा 14वा प्रश्न आहे, भारतातील नाणे बाजाराची भूमिका किंवा महत्त्व स्पष्ट करा आहे. 15वा प्रश्न आहे बघा, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँकेची कार्य स्पष्ट करा. प्रकरण 9व्यामधला आहे. 16वा प्रश्न जो आहे, व्यापारी बँकेची कार्य स्पष्ट करा. ही प्रकरण 9व्यातला प्रश्न आहे. एकूण 16 प्रश्न हे फार महत्त्वाचे आहेत. हे पहिल्यांदा करायचं बघा मित्रांनो. आज आपण प्रश्न पाहिला. प्रश्न 6व्यामध्ये कोणते प्रश्न पडू शकतात, कोणत्या संकल्पना येऊ शकतात, कोणते महत्त्वाचे आहेत, कोणते तक्ते महत्त्वाचे आहेत, कोणत्या आकृत्या महत्त्वाच्या आहेत, बोर्डाच्या परीक्षेमध्ये येऊ शकतात, त्याची आपण थोडीशी चर्चा केलेली आहे. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.